नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे कला झोपेतून उठलेली आहे आणि ती असं आळस वगैरे ते तिथे उठते आणि मग बस उठल्यानंतर ती इथे बसून राहते जरा वेळ आणि मग तिचं लक्ष बेडकडे जातं. तर बेडवर ना चांदेकर नाही आहे. त्यामुळे आता कलाला काळजी वाटायला लागली की चांदेकर गेला कुठे, न सांगता जात नाही तो मला, आणि इतकं आवरून वगैरे ठेवून इतक्या सकाळी आधी गेला कुठे, मुळात आधी उठला कसा काय तो सकाळी लवकर, एवढे सगळे प्रश्न आता कलाला पडलेले आहेत. चांदेकर तिथे नाही आहे हे बघून. आणि कुठे गेला असेल चांदेकर, तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना, कुठे गेला असेल? मग ती हाक मारते, चांदेकर चांदेकर. आता चांदेकर तर नाही आहे, बेडकडे लक्ष जातंय. आगाऊ असं आणि म्हणते ती परत. तर इथे काही ओ नाही, एक नाही, दोन नाही, काही आवाजच येत नाही तिचा. आणि मग कला विचार करते की कुठे गेला आहे, अजून तिला प्रश्न पडलेलाच आहे की कुठे गेला आहे. मग ती काय करते, इथे खाली येते हॉलमध्ये, किचनमध्ये. इथे अंजू काम करत असते. तिला विचारते, गुड मॉर्निंग अंजू असं म्हणते आधी. अंजू, तू आधी चांदेकरला बघितलंस का कुठे गेले? तर अंजू म्हणते, नाही कला ताई, नाही बघितलेलं मी. मग गेला कुठे हा, आणि मला न सांगता कुठे गेला, हा प्रश्न तिला पडला इथे. आणि मग ती काय करते, पुढे हॉलमध्ये येते तशीच चालत. तर हॉलमध्ये इथे आबा चहा पीत बसलेले आहेत. आणि आता बघू पुढे ती काय काय करते ते. आबांना जाऊन विचारते इथे, आबा तुम्ही ह्याला म्हणजे चांदेकरला कुठे बघितलं का असं विचारते. आणि मग आबा म्हणतात, नाही ग, मला वाटतो दिसला बी नाही तो कुठे येते. मी सकाळी उठले तेव्हा तो खोलीत होता, तेव्हा कुठे गेला तेव्हापासून नाही आहे तो खोलीत, तुम्हाला काय माहिती? मग इथे आबा म्हणते, गेला असेल तो, इथेच कुठेतरी येईल, थांबा मी त्याला फोन करून बघते असं आता म्हणते ते. आणि फोन लावते तर अद्वैत फोन उचलत नाही आहे तिचा. आणि आबा इकडे कलाला बघून ना गालातल्या गालात हसतायत प्रेक्षकांनो. छान वाटतं आबा जेव्हा असे गालातल्या गालात हसतात तेव्हा. आता फोनही उचलत नाही आहे माझा असं म्हणते. आणि मग त्याच्यात आबा म्हणतात, अगं इथंच कुठंतरी गेला असेल तो, काळजी करू नकोस. आणि तोपर्यंत अद्वैतने एंट्री घेतली तिकडनं. आबा सांगतात, ते बघ आला म्हणून. आता बघूया पुढे या दोघांची नोकझोक कशी चालू होते ते. अद्वैत आल्या आल्या कला त्याच्याकडे कमऱ्यावर हात ठेवून अशी बघते आणि कलाला अद्वैत विचारतो, काय कुठे गेला होतास? आणि मग त्याच्यानंतर कला काहीतरी बोलणार, तो पण अद्वैत म्हणतो थांब. आणि मग कानातले जे काही हेडफोन आहेत ते इथे काढतो आणि आता बोल असं म्हणतो. मग त्याच्यानंतर कला त्याला विचारते, कुठे गेला होतास तू, तेही मला न सांगता? आणि मग अद्वैत म्हणतो, हे कपडे घालून कुठे जातो माणूस, तिथेच गेलो होतो मी असं सांगतो तिला. मी जस्ट निघालो होतो तेव्हा तू झोपली होतीस, आणि नुसती झोपली नव्हतीस, जर फ्लाईट्स लँड होतात ना त्या पट्टीमध्ये तू घोरत होतीस. तुला उठवायला गेलो असतं तर तू ओरडला असतास, म्हणून मी तू ओरडली असतीस म्हणून मी तुला सांगितलं नाही, आणि माझ्या चौकशा करायच्या नाहीत. मग तो आबांना म्हणतो, आबा गुड मॉर्निंग, आणि मग सुप्रभात असं म्हणतो आणि तो निघून जातो बरं काही त्या आतमध्ये. आता आबा मात्र गोड गोड हसतायत या दोघांची नोकझोक बघून. कला सांगते इथे अंजूला, ऐक तू चहा ठेव सगळ्यांसाठी, मी कॉफीसाठी आधण ठेवते, तू चहाचा आधण ठेव असं सांगते इथे कला. आणि कलाचा विचार चालूच आहे, अद्वैत अजून कसा आवरून आला नाही. दोघी मिळून इथे काम करतायत अंजू आणि कला. कलाचं लक्ष सारखं इथे वरती जाते, दूध तापत ठेवले बरं का तिथे प्रेक्षकांनो. खरं कलाचं लक्ष दुधाकडे नाही आहे, कलाचं लक्ष आहे अद्वैतकडे, आणि ते आपल्याच विचारात आहे. आणि मग हा एवढा वेळ का लागतो ह्याला वावरायला, किती वेळ तयारी करतो, हेच जर मी केलं असतं तर माझ्या नावाने बोंबाबोंब केली असती याने. कुठे गेला, अजून कसा आला नाही असं म्हणून ती अशी की नाही आपल्याच विचारात आहे. मंगळसूत्र धरते आणि वरती बघते, चांदेकर ये ना लवकर खाली असं म्हणते. आणि आता दूध आता उतू जातंय असं वाटतंय, पण नाही प्रेक्षकांनो, अंजू आहे तिथे त्यामुळे दूध उतू जात नाही. आणि अंजू धावत येऊन दूध बंद करते, कलाताई असं म्हणून हाक मारते, अहो दूध. आणि मग त्याच्यानंतर कला आपल्याच विचारात आहे. मग त्याच्यानंतर अंजू विचारते, कलाताई काय टेन्शन आहे काय, तुमचं लक्ष नाही कामात, तुम्ही तुमची कामं करून या, मी इथली आटपून घेते, मी आईकडचं सगळं बघते. मग त्याच्यानंतर कला, तेच ना पटकन आटपून खाली यायचं तर ते नाही असं म्हणतो. कोण येत आहे अंजू विचारते, अहो कोण येतंय काय बोलताय तुम्ही? आणि मग त्याच्या कला म्हणते, काही नाही, ठीक आहे अय्या. मग तिचं लक्ष दुधाकडे जातं आणि डोक्याला हात लावते. आणि मग त्याच्यानंतर मी करू का कॉफी टाकू का, दूध उकळलंय असं अंजू विचारते. आणि मग कला म्हणते, नाही तू चहाचंच बघ, मी कॉफी करते. तरी नशीब कॉफीत व्यवस्थित कॉफी वगैरे घातली नाही, कमी जास्त घातली नाही आणि ते म्हणून बरं झालं. तर आता इथे कॉफी केली आणि अंजू तिच्याकडे बघून इथे गोड हसतीये. अंजूला पण कळतंय बरं का हिचं काय चाललंय ते, आणि अंजूला पण हसायला येते कलाचं हे वागणं बघून. राहुल सुद्धा इकडे छान आवरतोय आणि तोपर्यंत इकडे ना अशी जुनी साडी अशी नेसून ना कोणतरी आलंय. कोण आहे प्रेक्षकांनो हे?
तर दुसरं तिसरं कोणी नाही, नैनाचं हे नवीन नाटक आहे. नैना आता काय काय करते आणि राहुल काय बोलतोय बघूया. राहुलशी गोड गोड बोलून मला माझ्या रूममध्ये परत एंट्री घ्यायलाच हवी असं आता नैनाने इथे ठरवलंय बरं का. बघूया राहुल नैनाच्या गोड बोलण्याला फसतोय का, नैनाला आणि त्रास देतोय, काय होईल नेमकं. तर नैना अशी पदरबिदर डोक्यावर घेऊन येते, अशी खांद्यावर घेऊन येते आणि राहुल न बघताच म्हणतो, अरे मावशी आज अंजू नाही आली वाटतं, तुम्ही आलात ते, माझ्यासाठी एक कॉफी सांगा ना. मग त्याच्यानंतर नैना म्हणते हो ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. असं म्हटल्यानंतर नैनाकडे राहुलचं लक्ष जातं आणि मग राहुल तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो हे काय आहे असं, एकदम तो विचारतो, तू इथे माझ्या रूममध्ये काय करतेस आणि हा काय अवतार करून घेतलायस तू सगळा, असं इथे विचारते. मग नैना म्हणते नाही मी आता अशीच राहणार आहे, एकदम साधीसुधी सरळ असं. आणि बोलता बोलता म्हणते पैसे खर्च करणं बस बंद असं म्हणून बेडवर बसते इथे. आणि मग त्याच्यानंतर राहुल चिडतो आणि म्हणतो अगं तू बसतेस काय माझ्या रूममध्ये, इथे बसायचं नाहीस तू, उठ आणि तुझी नाटकं पहिली बंद करायची असं म्हणून अक्षरशः तिला उठायला लावतो. आणि मग नैना म्हणते राहुल अरे मी खरंच सांगते, मी तुला म्हणजे माझ्या या घरात कुणाला त्रास नाही होणार. मग त्याच्यानंतर राहुल म्हणतो तुला जे काही करायचं आहे ना ते बाहेर जाऊन करायचं, माझ्या रूममध्ये नाही करायचं. असं काय म्हणतोस तू, जी तुझी रूम तीच माझी रूम असं नैना पुढे बोलते. आणि तुझ्याशिवाय माझं काय अस्तित्व आहे वगैरे असं म्हणते. आणि मग राहुल म्हणतो तू ऐक ना, तू नको इरिटेट करूस मला, तू निघ नाही तर मी तुला धक्के देऊन बाहेर काढीन असं म्हणून अक्षरशः तो तिला हात धरून बाहेर काढत असतो. तोपर्यंत नैना म्हणते अरे प्लीज मला समजून घे ना, तू या घरात दुसरं मला कोणीच समजून नाही घेणार आहे, मला एक संधी दे ना, मला एक संधी दे प्लीज, तू नवरा आहेस ना माझा असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर राहुल म्हणतो नाही मी नवरा नाहीये तुझा, खोटं कारण देऊन जबरदस्तीनं लावलेलं लग्न मी मानत नाही असं आता राहुल नैनाला तोंडावर म्हणतो. आणि हे जे काही तुझं नाटक सुरू होतं ते आलंय सगळ्यांच्या बाहेर, त्यामुळे आता तू निघायचं इथनं, चल निघ. मग नैना म्हणते राहुल अरे बायको म्हणतोस तू मला प्रेमाने, ओ हो मी बायको म्हणतो, केवढा कॉन्फिडन्स आहे का तुला असं पुढे म्हणतो. आणि मग म्हणतो ते आपण ना तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, यापुढे ना मी तुला बायको कधीच म्हणणार नाही असं आता त्याने डिक्लेअर करून सांगितलं इथे. चला झालं बाहेर, चल निघ. आणि मग राहुलच्या अक्षरशः इथे नैना पाय धरते, राहुल प्लीज मला एक संधी दे ना. पण राहुल तिला अक्षरशः इथे ढकलून देतो बरं का, हात धरलेले असतात ते ढकलून देतो. आणि नैनाच्या मनात इथे विचार चालू आहेत, हे सगळं त्या कलामुळे होतंय. तिने जर स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं नसतं ना तर आज परिस्थिती वेगळी असती, सगळं कुटुंब माझ्या बाजूने असतं, माझ्याबरोबर ही परिस्थिती आलीच नसती, या घरात सगळं माझ्या भोवती असतं असं ती ते म्हणते. आणि मग त्याच्यानंतर राहुल पुढे म्हणते तुला परत सांगायला हवं का, उठ. आणि मग त्याच्यानंतर इथे नैना उठते आणि मग ती म्हणते मला माहिती आहे राहुल तू माझ्यावर खूप चिडलायस. ती अशी हात लावत असते तर राहुल म्हणतो हात नाही लावायचा. मग नैना त्याला सांगते खरंच मला माफ कर रे, हे बघ तू मला बायकोचा दर्जा नको दिवस हवं तर, पण मी इथे ना तुझी नोकर म्हणून राहायला तयार आहे असं ती बोलता बोलून जाते बरं का. मी सगळं ऐकेन तुझं, तू सांगशील ती सगळी कामं मी करेन वगैरे, चालेल तुला असं ती विचारते. आणि मग राहुल 2 मिनिटासाठी विचार करतो आणि मग तो पुढे काय म्हणतो विचार करून बघूया प्रेक्षकांनो. नॉट अ बॅड आयडिया असं म्हणतो, खरंच हिला ना नोकरासारखंच वागवायला पाहिजे. आणि म्हणजे तिला लायकीच ती आहे तिची, माझ्या जीवावर फुकटचे पैसे उडवले तिने आत्तापर्यंत असं इथे ती राहुल म्हणतो मनात. आणि सगळे म्हणजे चांदेकरांकडे नोकरांना सगळे प्रेमाने वागवतात, त्यामुळे नोकराचं काम म्हणजे मजा वाटत असेल तिला, पण मी तिला दाखवतो नोकर काय असतो आणि मालक कसे असतात ते, असं इथे राहुल म्हणतो. मी राजा आणि ही माझी राणी, नाही मी राजा आणि ही माझी नोकराणी, असं सगळं त्याच्या मनामध्ये इथे विचार चाललाय. आणि बघ इथे नैना काय झालं राहुल असं विचारते त्याला. राहुलला म्हणते सांग ना काय झालं ते. मग राहुल म्हणतो ठीक आहे तू म्हणजे ह्या रूममध्ये राहू शकतेस, पण एक बिनपगारी नोकर म्हणूनच राहू शकतेस असं पुढे सांगतो तिला. नैना म्हणते चालेल ना, जा माझ्यासाठी एक कॉफी घेऊन ये असं इथे राहुल ऑर्डर देतो. गो क्विक असं सांगतो तो नैनाला. मग नैना म्हणते की आणते. हुश, चला या रूममध्ये राहायला जागा मिळाली, जरा तरी कन्व्हिन्स झाला. आता याने मन बदलायच्या आत लगेच जाते, नाहीतर अजून काहीतरी वेगळं सांगायचं हा. मग राहुल म्हणतो काय अजून इथेच उभेच आहे, जा लवकर असं म्हणते, अक्षरशः हकलतो परत इथे. मग नैना हा आणते असं म्हणते आणि निघून जाते बरं का कॉफी आणायला. नैनाचा एक प्लॅन झालेला आहे, बघूया पुढे काय होतंय ते. तर इकडे कला ब्रेडला ना असं बटर वगैरे लावते, छान काम चालू आहे. तोपर्यंत तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली आहे.
का आले सांगा स्माईल. अर्थातच अद्वैत आलाय तयार होऊन आणि ती त्याच्याकडे अशी बघत राहिली. पण आपला अद्वैतचं कलाकडे लक्षच नाहीये. त्यामुळे कलाचं तोंड पडतो. चांदेकर बघणारे इकडे असं मनातल्या मनात ती म्हणते. म्हणजे स्वयंपाक झालाय का किंवा नाश्ता झालाय का असं म्हणायच्या तू तिकडे चाललायस, बघ ना तू इकडे, असं चाललंय तिचं मनातल्या मनात. आणि ती एकटक बघतीये. आणि नैना अशी साडी नेसून वगैरे आले तरी कलाचं इथे लक्ष नाहीये. म्हणून कला कुठे बघते हे बघण्यासाठी नैना तिकडे मान डोलावते. तर अद्वैत तिकडे फोनवर बोलताना दिसतो. मग नैना मनातल्या मनात विचार करते की ह्याचं काय चाललंय नेमकं कलाचं. अरे बापरे, ह्यांचं एक काय सुरू आहे. दोघांची तब्येत बिघडली आहे का दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेत. एनिवेज जे काय असेल ते असेल. पण मला समोरच्याला कन्व्हिन्स करायला किंवा समोरच्याला आपल्या बाजूने करायला करून घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीत संधी असते, फक्त ती आपल्याला शोधता आली पाहिजे. माझ्यासारखी असं स्वतःचं कौतुक आणि करते इथे. आणि आता जाऊन उभी राहते बरं का किचन. नैना किचनमध्ये अशी जाऊन उभी राहते. मग कला आणि इकडे अंजू बघत असतात तिच्याकडे. तर नैना म्हणते काय आहे, तर इकडे काय नाही असं म्हणून अंजू मान डोलावते. मग नैना म्हणते काय नाही ना. मग तिचा एकंदरीत तिथे हावभाव बघून अंजू निघून जाते. मग नैना म्हणते कलाला सरक बाजूला, मला राहुलसाठी कॉफी करायची इथे. मग इकडे कला म्हणते मी अद्वैतसाठी कॉफी केलीच होती, तर जास्तीची आहे तीच दे तू राहुलला, असं सांगते. आणि मग त्याच्यानंतर हो ठीक आहे चल देते म्हणते. आणि मग त्याच्यानंतर इथे प्रेक्षकांनो कलाचं अजूनही लक्ष अद्वैतकडेच आहे. अद्वैतकडे बघते ती. तर नैना अशी ट्रेमध्ये बिस्किट पुडा ठेवते एका प्लेटमध्ये, कप घेते आणि मग ती कॉफी अशी ओतून नेते. आणि नैना हळूच कलाकडे बघते इथे. तर कलाचं लक्ष नाहीये तिच्याकडे. नैना तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं करते. 2 मिनिटं कलाचं काय चाललंय हे असं बघते. आणि अद्वैतकडे पण बघते इथे नैना. तर कला म्हणतो ठीक, अद्वैत म्हणतो ठीक आहे मी बोलतो तुमच्याशी नंतर असं म्हणून येतो. तर कला नैना त्यांच्याकडे बघते इथे आणि निघून जाते ती पुढे कॉफी द्यायला. अंजू पण त्यांचं काम करायला निघून जाते. आणि काय करतेस तू काय किचनमध्ये. मग काहीच नाही. मग वास कसला येतोय. तोपर्यंत तिकडे लक्ष जातं तर इकडे जळायला लागलेला आहे तो टोस्टर जो काही आहे तो धूर देतोय. अरे बापरे हे काय झालं, तू बंद कर. मी का बंद करू, कुठून बंद करू, असं सगळं चाललंय. मग कला इकडे टोस्टर इथे बंद करते. आणि मग कला म्हणते चांदेकर हे सगळं तुझ्यामुळे होतंय. माझ्यामुळे होतंय. अगं एक दिवस अख्खं घर जाळशील आणि म्हणशील माझ्यामुळे होतंय म्हणून. काय चाललंय काय तुझं. जमत नसलं तर मल्टीटास्किंग कशाला करायचं. मग ती म्हणते मला जमतं सगळं. नाही जमत तुला, तू जमायला तू काय अद्वैत चांदेकर आहेस असं म्हणून तो विचारतो पुढे. आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते तू माझ्या इथे उरावर जाऊन बसू नकोस रे, तू जा तिकडे डायनिंग टेबलवर जाऊन बस जा. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो लगेच तिला अगं डायनिंग टेबलवर बसत नाही, त्याच्या बाजूला ज्या काही खुर्च्या असतात ना तर त्याच्यावर जाऊन बसतात असं सांगतो. आणि बोलण्यात सुद्धा परफेक्शनिस्ट नाही आहेस तू, कसं होणार तुझं असं म्हणतो. तू मला का शिकवतोयस, तू जा ना, तुला जिथे जाऊन बसायचं ते, तुला तुझा ब्रेकफास्ट मी आणून देते. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो टोस्ट नकोत मला आमलेट कर माझ्यासाठी असं म्हणून पुढे सांगतो तो. आणि मग इकडे कला बघतच राहिली अद्वैतकडे. अद्वैत जातच नाही, तिथेच उभा राहतोय. आणि मग म्हणतो जा ना तू. मग अद्वैत म्हणतो कशाला, परत माझं अख्खं घर जाळशील तू, मी काही इथनं जात नाही, तू काय करतेस ते बघता, तू कर आमलेट, मी इथेच उभा राहणार, मी कुठेच जात नाही. आणि आता तिकडनं सरोज आली बरं का. तर सरोजच्या मनात विचार बघा या दोघांकडे बघून काय काय चाललेत ते. सरोज त्या दोघांकडे बघतेच आहे. कला इकडे ते अंडी वगैरे फोडते, आमलेट करते. अद्वैत म्हणतो काय कर बघतेस काय अशी, कर पटकन. तर इकडे सरोज म्हणते हिचं झालं परत अद्वैतच्या मागे मागे करणं सुरू. काही झालं तरी अद्वैतला सोडायचं नाही असं पक्क ठरवलंय आता हिने. सोडायचं नाही अद्वैतला हे बरोबर कळलंय आता. म्हणजे वैताग आहे नुसता ह्या मुलीचा असं सगळं इकडे सरोजच्या मनामध्ये विचार चाललेत. आणि सरोज त्या दोघांकडे बघते, ह्याच्याकडे त्या दोघांचंही लक्ष नाहीये. सरोजनं मग शेवटी कंटाळून आपला लॅपटॉप उघडते आणि काम करायला लागते. तर कला इथे काय करते बघा, आमलेट करताना इथे की अद्वैतकडे बघत बघत ना साखरेचा डबा काढते आणि साखर अक्षरशः 2 चमचाभर घालते बरं का साखर. आणि मग तो म्हणते काय करतेस तू, मग काय आहे साखर का घालतेस त्याच्यात असं म्हणून ते विचारते. कारण 1 चमचा ऑलरेडी घातलेली आहे. मग कला डोक्याला हात मारते, हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. मग त्याच्यानंतर चांदेकर म्हणतो माझ्यामुळे काय होतंय. मग कला म्हणते तू इथे उभं राहून माझ्याकडे लक्ष ठेवतोयस ना, मी काय करते काय नाही, त्याच्यामुळे सगळं झालं. जा बघू तू डायनिंग टेबलवर बस जा तिकडे. मग जातोय असं म्हणून इकडे अद्वैत म्हणतो. आणि काय झालं की अगलं माझ्यावरच ढकलायचं, लवकर कर.
आणि मग कला म्हणते हो करते असं म्हणून सांगते इथे अद्वैतला. बिचारी कला, काय चाललंय तिचं. तर आता नैनाने राहुलसाठी तुझ्याकरता गरम गरम कॉफी आणली आणि बिस्किट आणले तसं सांगते आणि छान असं डायनिंग टेबल टिपॉयवर ठेवते ती इथे. राहुल पण लगेच कसा भाव खातोय बघा प्रेक्षकांना. घड्याळात बघतो आणि म्हणतो लेट झाले तुला, पुढच्या वेळीपासून लेट झालेला चालणार नाही. मग नैना म्हणते सॉरी, तू घे ना कॉफी घे ना असं म्हणून नैना पुढे सांगते आणि राहुलचं लक्ष जातं त्या बिस्किटच्या पुड्यावर बरं का. मग राहुल म्हणतो काय नाटकं करते ही. मग तो असं घेत नाही कॉफी. ते बघून काय झालं, घेतोयस ना कॉफी असं विचारते. आणि मग इकडे राहुल म्हणतो नको त्या ठिकाणी डोकं वापरतेस तर तुझी काय अक्कल काय संपली का तुझ्याकडची असं विचारतो. हा बिस्किटचा पुडा असा देतात का, अगं उपकार करतेस माझ्यावर असं चिडून विचारतो तो. आणि मग नैना त्याच्याकडे बघत राहते. तर राहुल काय करतो, तो बिस्किटचा पुडा उचलतो तिथला आणि तो फोडतो आणि छान अशी प्लेटमध्ये ना बिस्किट अशी लावून ठेवतो आणि नैनाला सांगतो पुढे की ही अशी बिस्किटं प्लेटमध्ये सजवून द्यायची असतात. मग त्याच्यानंतर ओह सॉरी, मला तसं नाही होणार असं नैना म्हणते राहुलला. आणि तो कागद ना अक्षरशः तो बिस्किटचं रॅपर असतं ते असं धरतो आणि तो चोळा करून ना नैनाच्या पायाशी फेकतो अक्षरशः. मग नैना ते उचलत नाही, तिथेच उभी आहे. तर राहुल बिस्किट आणि ते कॉफी घेतोय. नशीब त्या नैनाने कॉफीच आणली, चहा नाही आणला तो. आणि त्याचं लक्ष त्या रॅपरकडे जातं. नैना पण तिकडे बघते आणि उभी काय आहेस अशी, दिसत नाही तुला, दिसतंय ना तर ते उचल, रॅपर उचलते असं म्हणून इथे राहुल सांगतो बरं का. तर नैनाचे डोळे आता खरंच पांढरे झालेत. कुठनं नाटक केलं, कुठनं तुझी नोकर होते असं म्हटलं असं तिला वाटत असेल आता. तर राहुल म्हणतो डोळे खाली करायचे हा, माझ्याकडे डोळे मोठे करून बघायचं नाही. आणि आता त्या रॅपरसारखं तुला बाहेर फेकून देईन, उचलते रॅपर असं म्हणून दादागिरी करतो. आणि मग नैना म्हणते हा आता असंच वाकडं वागणार माझ्याशी, उचलतेस ना नोकर आहेस ना तू, नोकरासारखं राहायचं असं म्हणून इथे राहुल सांगतो. मग नैना म्हणते मी ते उचलते. आणि राहुल तिची मजा बघत इथे छान कॉफीचा आस्वाद घेतोय, कॉफी बघते. तर नैना ते रॅपर हातामध्ये असं घेते आणि चुरगळते अक्षरशः असं आणि आपला राग कंट्रोल करते तिथे. मग राहुल म्हणतो काय काय चाललंय. मग ती म्हणते काही नाही मी टाकून येते हे असं म्हणते आणि इकडे निघून जाते ते रॅपर टाकायला जे काही आहे ते. पण नैनाला पश्चाताप होईल बहुतेक तिच्या ह्या वागण्याचा किंवा तिच्या असं मी नोकरासारखं काम करते असं म्हणण्याचं असं वाटतंय. बघूया पुढे काय काय होतंय ते. खरंच इंटरेस्टिंग आहे, बघत राहूया. तर इकडे संगीता मिक्सर लावतायत आणि मिक्सर लावता लावता त्यांच्या डोक्यामध्ये भावनांचा सगळा मिक्सर झालेला आहे. तिला संगीताना आठवतंय की कलाला म्हणजे नैना जे काही बोललेली असते मला हे नाटक कलाने करायला सांगितलंय. आणि मग सरोज म्हणतात मया चांदेकरांना फसवणाऱ्यांना माझ्या घरात थारा नाही आणि कसं त्या दोघींना इथे बाहेर काढत असतात. आणि मग कला इथे कशी म्हणते की या प्रकरणात जे काही झाले ते सगळं सत्य मी तुमच्यासमोर आणीन. आणि मग नैना कशी जीव द्यायला वगैरे गेली होती ते सगळे प्रसंग इथे त्यांना आठवतात आणि त्या चक्कर येऊन पडतात. काजू तिथेच पाणी प्यायला आलेली असते तर ती बघते आईला पडताना, आई म्हणून ओरडते ती, बाबांना हाक मारते, बाबा आई असं म्हणून हाका मारत असते. आणि मग त्याच्यानंतर पाणी वगैरे तोंडावर शिंपडलं जातंय. काजू म्हणते की बाबा तुम्ही इथे हे करा, मी डॉक्टरना फोनवर बोलवून आणते वगैरे असं सगळं चाललंय इथे बोलणं. आणि जे काजू पॅनिकच झाले की आईला चक्कर वगैरे आली असं म्हणून, बाबा बाबा लवकर या. तर बाबा पण लगेच येतात. संगे उठ असं हाका मारत असतात. तर काय झालं संगे आई उठ असं चालू आहे दोघांचं इथे. आणि आई जरा असे उठून बसतात, जरा तरतरी येते पाणी तोंडावर मारल्यामुळे. पण तू पड्डीशी घे पाणी घे असं सांगतात, पाणी तोंडावर मारलं जातंय. तर जरा उठून बसतात ते. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टरना फोन लावते काजू आणि म्हणते की आईला चक्कर आली आणि तुम्ही या इथे. आणि हे सगळं बोलणं इकडे संगीता इकडनं ऐकते. आणि मग नंतर काय म्हणते बघूया संगीता. काय होतंय सांग मला, आई डोळे उघड, आई बोल असं इकडे चाललंय. बाबा पण म्हणतात बोल. आणि मग ते उठवत असतात दोघं हात धरून, पण नाही म्हणतात सोडा मला सोडा असं म्हणून रडायला लागतात. मी आज चुकले असं म्हणून चालू आहे त्यांचं, माझी लई मोठी चूक झाली हो असं म्हणून त्यांचं रडणं चालू आहे. आणि मला वाटत होतं की श्रीमंती म्हणजे आन असतं, शान असते सगळं, पण श्रीमंती म्हणजे शौक असते, पण श्रीमंती शापित असते हे माझ्या का नाही लक्षात आलं, मला कधी बी कळलं नाही, हे माझं चुकलं असं म्हणून ते इथे रडतायत. आणि मग काजू इकडे मान खाली करून बसते. तर बाबा पण तिकडे खुर्चीवर बसतात आधार घेऊन. माझ्या दोन्ही पोरींच्या आयुष्याची माती झाली हो असं म्हणून संगीता रडायला लागते. त्यामुळे डोळे झाका नाही तर डोळे उघडे ठेवा, काय केलं हे सगळं नैनीनं आपल्या असं म्हणून त्या इथे रडतायत, स्वतःला त्रास करून घेत आहेत. अहो काही केल्या डोक्यातून जात नसतंय होय असं म्हणून चालू आहे त्यांचं.
काय सगळं डोळ्यासमोर तेच 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 येतंय सगळं. आणि काजल तिला समजत असते आई म्हणून, तर त्या तिचा सुद्धा हात तिथे झटकून टाकतात आणि म्हणतात माझं चुकलं असं म्हणून चालू आहे त्यांचं रडणं. बाबा पण तिथे असे गप्प बसलेत. माझ्या दोन्ही पोटच्या पोरींशी मी चांगली शिकवण नाही दिली असं म्हणून इकडे रडायला लागलेत. मग काजल म्हणते नाही आई तुझं काही चुकलं नाही, पण तरी सुद्धा ती रडतायत. आणि मग त्याच्यानंतर संगे मी तुला आधीच सांगितलं होतं त्यांचं त्यांच्यापाशी आपल्यापाशी असं म्हणून तो आपण संस्कार द्यायला कमी पडलो, आईबाप द्याय म्हणून कमी पडलो असं विचार चालू आहे, नाही करायचं असं ते समजावतायत. तो रडतायत. तर इकडे अद्वैत आणि कलाचं काय चाललंय बघा. अद्वैत विचारतोय तू हे काय आणलंयस नाश्त्याला? ऑमलेट कुठे आहे? ओट्स, ॲटलिस्ट ओट्स किंवा सिरियल्स तरी द्यायचे. हे आपले भारतीय सिरियल्सच आहेत, तुला नक्की आवडतील. दही पोहे आहेत, मस्त फोडणी दिली आहे त्याला, खाऊन तर बघ असं म्हणून सांगते. तरी ते अद्वैत तिथे दही पोह्याचा एक घास घेतो. आधी तोंड वाकडं वाकडं करतो पण खातो. खाल्ल्यावर त्याला इथे आवडतात. आणि मग इथे कला म्हणते माणसं किती मोठं असलं तरी मन असं निरागस असावं अद्वैत सारखाच वगैरे म्हणते. आणि मग त्याच्यानंतर इथे सरोज दोघांचं काय चाललंय ते बघते बरं का टेबलवर बसून. ते उड्यात चांदेकर सारखा असं म्हटलं. चांदेकरला इथे खाता खाता लागतोय ठसका आणि तो जोरात खोकायला लागतो इथे. तर हळू खा रे जरा असं इथे सरोज सांगतात. सावकाश सावकाश खा. तर पाणी टेबलावरचं संपलंय तर कला पाणी आणायला जाते. तर लवकर आण ग पाणी, लवकर दे ग त्याला पाणी, असं लांब श्वास घे असं. मग अद्वैत म्हणतो कशात काहीतरी अडकल्यासारखं. मग सरोज म्हणतात हो हो कळलं मला, तू शांत हो, हळूहळू खा असं वगैरे सांगते. आणि मग कला पाणी देते. पाणी पटकन दे असं कलाला हक्काने सांगता येते. पण कला त्याच्या जवळ उभी राहिलेली चालत नाहीये बरं का ह्या बाईला. तर सरोज बघते कलाने त्याला पाणी दिले. मग सरोज म्हणते अरे हळू पी पाणी जरा असं सरोज सांगते अद्वैतला. आणि मग कलाला तो थँक्स म्हणतो. कला तिथेच उभी आहे बरं का, ह्या साईडची उठून त्या साईडला येऊन उभी राहते कला अद्वैतच्या. आणि इकडे अद्वैत कलाकडे बघून म्हणतो तू जा, तुला तुझी बाकीची कामं असतील ना ती तू कर असं सांगतो. मग कला हू म्हणून निघत असे. तोपर्यंत काय चाललंय ग तुझं असं सरोज विचारते कलाला. आणि पुढे म्हणते उगाच तू इथे रेंगाळतेस हे माझ्या लक्षात आलं नाही असं समजू नकोस. तू अशी वागलीस म्हणून तो काय हुरळून जाणार नाहीये तुझ्या वागण्याला, कळलं ना असं म्हणून इथे बोलते बरं का सरोज. आणि अद्वैत तोंड खाली घालून इथे पोहे चालू करतो तो. आणि कला त्याच्याकडे बघते. तर आता उद्याच्या भागामध्ये नेमकं काय काय होणार बघूया. घरातल्या घरात काय कॉल करते असं म्हणून अद्वैत इथे म्हणत असतो. तर अद्वैतला ना इथे टेबलवर चिठ्ठी दिसते. त्या चिठ्ठीत दिलेलं असतं की माहेरी जाते. मग त्याच्यानंतर आज तू सिद्ध करून दाखवलंस, तुला डोकं नाही, चिठ्ठी लिहिली येताना एवढी मेहनत केलीस, मग कॉफी कोण करणार, मला कॉफी. मग त्याच्यानंतर कला म्हणते अंजूकडनं कॉफी करून घे, तोपर्यंत मला तुझ्याच हातची असं म्हणतो अद्वैत आणि ते थांबतो. तर कला विचारतो त्याला काय म्हणालास. कलाच्या माहेरी जाण्यामुळे ह्या दोघांमध्ये जरासं नातं निर्माण होईल का, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.